नमस्कार, बीसीएनच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पीडीएमसी बालक मृत्यू प्रकरण डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करा, युवा स्वाभिमान पक्षाची मागणी। इयत्ता 12वीचा निकाल जाहीर। शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणच्या अवैध देशी दारूंवर धाड। देशात गोवंश हत्या खपवून घेणार नाही, विश्व हिंदू परिषदेने दिला इशारा। औषधी विक्रेत्यांचे 1 दिवसीय बेमुदत आंदोलन। तर वळूयात सविस्तर बातम्यांकडे। पीडीएमसी मधील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी केली। युवा स्वाभिमान यांनी मागणी करीत मृत बालकांच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयाची तात्काळ मदत देण्यात यावी अशी विनंती केली। या प्रकरणात डॉक्टरांना सह आरोपी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी पोलीस आयुक्त शशिकांत सातव यांना दिले। शहरातील पीडीएमसीतील आयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या 4 बालकांच्या मृत्यूची खळबळजनक घटना दिनांक 29 मे रोजी घडल्याने संपूर्ण अमरावती शहरासहित राजकीय क्षेत्रात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। नवजात बालकांचा मृत्यू हा डॉक्टर व नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते व आमदार रवी राणा यांच्यासह बालकांच्या आईवडिलांनी केला आहे। सदर गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी युवा स्वाभिमानकडून विभागीय आयुक्त जी.पी. गुप्ता यांची भेट घेऊन करण्यात आली। पीडीएमसी मधील कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी नवजात बालकांना हलगर्जीपणामुळे कॅल्शियम ऐवजी मोठ्यांना देण्यात येणारे कॅसोल नावाचे चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला। याकरिता पीडीएमसीचे डीन डॉक्टर दिलीप जाणे, डॉक्टर बारबदे तसेच डॉक्टर काळे सह इतर नर्सेसवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी धरण्यात आली। पीडीएमसी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दगावलेल्या बालकांच्या अत्यंत गरीब असलेल्या तसेच मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबियांना 10 लाख रुपये पीडीएमसी मार्फत देण्यात यावे ही देखील मागणी इथे धरण्यात आली। इतकंच नव्हे तर भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पीडीएमसी मंडळ बरखास्त करून शासनाने पीडीएमसी ताब्यात घ्यावी ही मागणी सुद्धा इथे धरण्यात आली। यावेळी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी तिघही डॉक्टरांना सह आरोपी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना दिले। पीडीएमसी मधील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणी दिवसभर तणावाचे वातावरण होते। दरम्यान रात्री 11:30 वाजताच्या सुमारास या 3ही बालकांचे शवविच्छेदन करण्यात आले। रात्रीला उशीर झाल्याने बालकांचे मृतदेह मंगळवारी ताब्यात देण्यात आले। रात्री 10:30 वाजेपर्यंत अकोला येथील डॉक्टरांच्या चमूने इन कॅमेरा शवविच्छेदन केल्याने यावेळी रुग्णालय परिसरात रात्री उशिरापर्यंत नातेवाईक व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुग्णालयात घडलेला प्रकार गंभीर असल्यामुळे याची चौकशी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोमेश्वर निर्मळ यांच्याकडे सोपवली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप जाणे यांनी दिली। नवजात बालकांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना संबंधित डॉक्टर फोनवर बोलण्यातच गुंग होते। फोन सुरूच असताना त्यांनी बालकांवर उपचार केले, त्यामुळे त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आमची बालकं दगावल्याचा आरोप बालकांच्या पालकांनी केला। या सर्व संदर्भात पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी डॉक्टर भूषण कट्टा यांना अटक करण्यात आली असून त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आलं आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी 4 बालकांचं 29 मे रोजी निधन झालं होतं। त्या संदर्भात 3 बालकांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिव्हिल हॉस्पिटल यांचे जे CS आहेत त्यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे। 304 IPC सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये एक डॉक्टर जे आहेत त्यांना फिर्यादमध्ये नमूद केलेलं जे नाव आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। साहेब, आणखी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात संस्थेचे अध्यक्ष आणि जे जबाबदार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी रवी राणा आणि त्याच्या नातेवाईकांनी केली। या संदर्भात काय म्हणतात? ती प्रोसेस सुरू झालेली आहे। जे व्हिक्टिमचे वडील आहेत त्यांचं स्टेटमेंट घेणं आणि बाकीची प्रोसेस त्यांचं FIR मध्ये नाव घेणं ती सुरू झालेली आहे। ती प्रोसेस सुरू झाली, इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट जो आहे तो सुरू झालेला आहे। इन्व्हेस्टिगेशन इज गोइंग ऑन। आमदारांची मागणी केली गुन्हे दाखल ते कंपन्सेशन आहे, सरकारतर्फे त्यांना कंपन्सेशन मिळाला पाहिजे
आणि इतर जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, त्यांचे नाव FIR मध्ये ॲड व्हायला पाहिजे. देशव्यापी औषधी दुकाने बंदमध्ये शहर व जिल्ह्यातील 16 दुकानांचा समावेश होता. यावेळी औषध विक्रेत्यांनी मूकमोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तसेच शहरातील काही भागामध्ये आपत्कालीन दुकाने सुद्धा उघडी होती. अखिल भारतीय स्तरावरील औषधी विक्रेत्यांनी ऑनलाईन फार्मसी आणि केंद्रीय ई पोर्टल औषधी मूल्य नियंत्रण नीती विरोधात औषधी दुकाने 30 मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अमरावती शहरासहित जिल्ह्यातील 1600 औषधी दुकाने या बंदमध्ये सहभागी झाले होते. सकाळी 10 वाजता रॉयली प्लॉट स्थित दवा बाजार येथून औषधी विक्रेत्यांनी मूकमोर्चा काढून आपला निषेध नोंदवला. अखिल भारतीय औषध विक्री संघटनेने देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून ऑनलाईन औषधी विक्री व ई पोर्टल या सर्व संदर्भात शासन व प्रशासनाची सकारात्मक भूमिका या विरोधात औषध विक्रेती संघटनेने 30 मे रोजी बंद पुकारला. रॉयली प्लॉट दवा बाजार येथून मूकमोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. या देशव्यापी बंदमध्ये 8,55,000 औषधी विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला. मंगळवारी औषधी विक्रेत्यांच्या या बंदमध्ये शहर तसेच जिल्हाभरातील 1600 दुकानांचा देखील समावेश होता. आपत्कालीन स्थितीमध्ये काही औषधी दुकाने उघडी राहतील अशी माहिती यावेळी मिळाली. AICTE जी आमची पॅरेंट बॉडी आहे त्यांनी हा बंद ऑनलाईनसाठी आणि ई पोर्टल ही जी प्रणाली सेंट्रल गव्हर्नमेंटने लागू करण्याचा प्रयत्न करत आहे ती लागू न करण्यासाठी त्यांना विरोध म्हणून हा बंद पूर्ण भारतभर ठेवण्यात आलेला आहे. आज भारतातले सर्व केमिस्ट संपावर असून आमचा निषेध आम्ही सरकारकडे नोंदवून आम्हाला भविष्यात येणाऱ्या ऑनलाईनमुळे आमच्या व्यवसायात जो दगा येणार आहे, जसं की मेट्रो सिटी आहे तिथे कमीत कमी आमच्या इथे 50% आणि आमचे जे जिल्ह्याचे ठिकाण आहे इथे 20%चा फरक आमचा रिटेल व्यवसायावर पडणार आहे. तसंच ई पोर्टल ही प्रणाली अशी आहे की बऱ्याचशा ठिकाणी आज सरकारने सर्व प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले नाही आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार न करता आमच्यावर कंपल्शन करत आहे की ई पोर्टलद्वारे तुम्ही जे काय आम्ही दैनंदिन विक्री करतो ते सरकारकडे रोजच्या रोज गेली पाहिजे आणि त्याचं त्यांनी एक न्यूडल एजन्सी स्थापन केलेली आहे आणि त्या न्यूडल एजन्सीला आम्हाला फीसुद्धा देण्यात येणार आहे. आमचे आज 20-25 वर्षापासूनचं मार्जिन जे आहे रिटेलमध्ये 16 ते 20% आहे आणि होलसेलमध्ये 8 ते 10% आहे. आमच्या मार्जिनमध्ये काही वृद्धी न करता सरकारने घेतलेली ही जी जे काही विचार न करता आमच्यासोबत जे काय डिसिजन धोरण जाहीर करून राहिले आहेत आणि ते लागू करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा निषेध म्हणून भारतातील सर्व केमिस्ट बंदमध्ये सहभागी होत आहे. पीडीएमसी रुग्णालयातील नवजात बालक मृत्यू प्रकरण अत्यंत निंदनीय. शिवसेना महानगरच्या वतीने पोलीस आयुक्त यांना दिले निवेदन. शहरातील पीडीएमसी मधील 4 बालकांच्या मृत्यूची घटना ही अत्यंत निंदनीय आहे. ही घटना डॉक्टरांच्या व मॅनेजमेंटच्या हलगर्जीपणामुळे झाली असल्याचा आरोप शिवसेना महानगरच्या वतीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदन देऊन करण्यात आला. यावेळी पीडीएमसीचे डीन यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी न पटणारी अतिशय उडवाउडीची उत्तरं यावेळी दिली. रुग्णालयात रुग्णांची हेळसाट होऊन त्यांची गैरसोय होत आहे. कमी अनुभव असलेले डॉक्टर अतिदक्षता विभागात सेवा देत आहेत. ज्या पालकांवर हा प्रसंग ओढवला त्यापैकी एका पालकाने ड्युटीवर असलेले डॉक्टर हे मद्यप्राशन करून असल्याचे सुद्धा सांगितले. प्रसाधनगृहात सर्प सुद्धा निघतात. रात्रापरात्री कोणी लहान मुलांकरिता दूध मागितले असता आम्ही काय इथं म्हशी बांधल्या काय अशी चीड आणणारी भाषा वापरली जाते. बालकांच्या कक्षात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांचे प्रथम मेडिकल करण्यात येऊन जे या बालकांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांना त्वरित अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्त यांना शिवसेना महानगरच्या वतीने करण्यात आली. जे डॉक्टर इथला स्टाफ आणि मॅनेजमेंट या स्थितीकरता जबाबदार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि मॅनेजमेंटवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. जे तिथे डॉक्टर हजर होते, ज्या परिचारिका होत्या त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावेत. जे हेळसांड रुग्णालयामध्ये रुग्णांसोबत होते, जी गैरसोय होते, कोणतेही लक्ष दिले जात नाही. अनुभव शून्य असणारे डॉक्टर हे ट्रीट करतात पेशंटला. फक्त 1-1 वर्ष झालेल्या डॉक्टरांना तिथे अतिदक्षता विभागामध्ये सेवा दिल्या जातं. हे अतिशय चुकीची बाब आहे. ह्याच्यावर मॅनेजमेंटने लक्ष ठेवावं आणि जे तिथले मुख्य असतात प्रत्येकाचे ते नेहमी ज्युनियरला सांगतात की तुम्ही त्या पेशंटला ट्रीट करा आणि तिथले डॉक्टरसुद्धा अतिशय निष्काळजीपणाने कानाला मोबाईल लावून पेशंटला इंजेक्शन देतात किंवा ट्रीट करतात, त्याच्याकडे लक्ष देत नाही. तर हा प्रकार कुठे ना कुठे थांबला पाहिजे. याकरता अमरावतीकर नागरिकांनी आणि जनतेने उठाव करावा हवा की जेवढं
आपण उठाव करू तेवढे हे प्रकार थांबतील आणि रुग्णांवर कोणतेही अन्याय आणि अत्याचार होणार नाही. आज त्या काही पालकांसोबत ही गोष्ट घडली, उद्या कोणासोबतही ही गोष्ट घडू शकते, ती उद्या होऊ नये याकरता जनतेतून उठाव झाला पाहिजे. केवळ राजकीय पुढाऱ्यांनी किंवा राजकीय पक्षांनी करून भागणार नाही, तर जनतेला सुद्धा याच्या विरोधात उठावं लागेल ही एकच अमरावतीकरांना विनंती आहे. तर्फे अतिशय तीव्र आंदोलन करण्यात येईल. याच्यात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, कारण कोणत्या तरी मायबापांनी आपले स्वतःचे हृदयाचे गोळे गमावलेले आहेत, आपले बालक गमावलेले आहेत. त्यांचं दुःख शब्दांमध्ये व्यतीत करण्यासारखं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या दुःखाला पाहून कुठेतरी त्यांच्या दुःखाला वाचा फोडण्याकरता शिवसेना उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तर वेळ झाली आहे इथे विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा VCN न्यूज. घरची शान घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.50% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना 9 जून नंतर त्यांच्या महाविद्यालयामध्ये गुणपत्रिकेचं वाटप होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी तसेच मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12वीचा निकाल दिनांक 30 मे रोजी मंडळाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आला. अमरावती शहरात इयत्ता 12वीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी बाजी मारून घवघवीत यश संपादन केले, तर यामध्ये काहींचा हिरमोड दिसून आला. त्यामुळे शहरात कही खुशी कही गम असा नजराणा पाहावयास मिळाला. सर्व उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या महाविद्यालयातून दिनांक 9 जून नंतर गुणपत्रिकेचे वाटप केले जाणार असून यंदाचा 12वीचा निकाल 89.50% असून यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. अमरावती जिल्ह्याचा निकाल 89.12% असा लागलेला आहे. विशेष म्हणजे मागील टक्केवारीपेक्षा यंदाचा निकाल हा 3.5% जास्त आहे, हे विशेष. विभागीय मंडळातून फेब्रुवारी मार्च 2017च्या 12वीच्या परीक्षेकरता एकूण 1,49,719 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1,33,430 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 89.12%. हा निकाल मागच्या वर्षीपेक्षा 3.21ने जास्त आहे. मार्च फेब्रुवारी 16चा निकाल 85.81% एवढा होता. विज्ञान शाखेचा निकाल अमरावती विभागाचा 96.72% आहे. कला शाखेचा निकाल 83.38% आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 93.70%. MCVC व्यवसाय अभ्यासक्रम यांचा निकाल आहे 83.96% निकाल आहे. सर्वप्रथम अमरावती विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांची परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यांनी त्या परीक्षेकरता प्रविष्ट व्हायचं आहे. जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले यांचे मार्क लिस्ट विद्यार्थ्यांना दिनांक 9/6/2017 रोजी त्यांच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामार्फत देण्यात येणार आहे, वितरित करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना
रिटोटलिंग करायची असेल, गुणपडताळणी करायची असेल किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पाहिजे असेल तर गुणपडताळणीकरता 31/5/2017 ते 9/6/2017 पर्यंत त्यांना गुणपडताळणीकरता अर्ज करता येईल. छायांकित प्रतिसाठी 31/5 ते 19/6 पर्यंत काल. छायाप्रतीकरता एका विषयाकरता 400 रुपये त्याला भरावं लागते. त्या याची 400 रुपयानंतर त्या विद्यार्थ्यांना त्याची छायाप्रत मिळते. छायाप्रत संबंधित कॉलेजकडून त्यांनी इथून दिल्यानंतर त्याला छायाप्रतीची उत्तरपत्रिकेची छायाप्रत दिल्यानंतर ती संबंधित कॉलेजच्या प्राध्यापकाकडून त्याला तपासून घ्यायची आणि 5व्या दिवशी 5 दिवसाच्या आत त्यांनी ते पुन्हा याच्यासाठी रिव्हॅल्युएशनसाठी त्याला अर्ज करता येतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आलेल्या आहेत. अमरावती शहरात अवैध दारू विक्रेतीला आले उधाण. पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाने केली मोठी कार्यवाही. शहरात देशी व विदेशी दारू विक्रीला उधाण आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये शहरातील बिअर बार आणि वाईन शॉपी या महामार्गाच्या 500 मीटरच्या आतील बंद करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला देऊन कारवाई करण्यात आली. मात्र तरीही शहरातील मुख्य चौक व गल्लीबोळ्यात सर्रासपणे दारू विक्री केली जात आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मांडलिक यांनी एक विशेष पथक तयार करून शहरात अवैध विक्री होणाऱ्या दारू अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश या पथकास दिले. त्याच अनुसार 29 मे रोजी सकाळी प्रोव्हिजन रेड दरम्यान गांधी आश्रम येथे राहणारी आरोपी मिंजू बिसन बिसे यांच्या घरी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा मारला असता 115 देशी दारूच्या पावट्या ज्याची अंदाजे किंमत 6,900 रुपये हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. तसेच दिनांक 30 मे मंगळवार रोजी शहरातील गौसनगर असोसिएशन शाळेच्या मागे पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाने जुगनाबी यांच्या घरात छापा मारला असता 528 देशी तर 198 विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. त्याची अंदाजी किंमत 70,000 रुपये इतकी आहे. सदर माल जप्त केलेला असून तो राजू राय यांच्या मालकीचा असल्याची बाब पुढे येत आहे. सदर कारवाई API उज्ज्वल इंगोले, PS अमोल मुळे, पोलीस कॉन्स्टेबल बंटी खारपेकर, अमर कराळे, आबिद शेख, रवी लिखितकर, चेतन कराडे, विशाल वाकमांजर, NCP जावेद अहमद, महिला पोलीस शिपाई दीपाली कारमोरे, शोभा बेलसरे, मीरा उईके या पथकाने केली आहे. देशात गोवंश हत्या खपवून घेणार नाही, विश्व हिंदू परिषद अमरावती शाखेने दिला इशारा. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी निदर्शने देऊन घोषणाबाजी केली. केरळात काँग्रेसच्या NSUI द्वारे साजरा करण्यात आलेल्या बीफ पार्टीचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी अमरावती विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक दिसून आले. राजकमल चौक येथे निदर्शने करून प्रचंड घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महानगर अध्यक्ष जयंत डेहनकर, विजय शर्मा, अर्चना देवडिया, सीतारामचंद्र बोकडिया, स्वाती कुलकर्णी आदी बहुसंख्येने उपस्थित होते. जे भांडवलशाही विचारधारा जी या संपूर्ण विश्वातून हद्दपार होण्याचे चिन्ह दिसत असताना आणि या राष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदचा कायदा झाला असताना सुद्धा केरळमध्ये गोवंश हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे राष्ट्रवादी स्वयंसेवक आहे यांचा अमानुष छळ आणि हत्या करण्याचं षडयंत्र आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणून एका राष्ट्रवादी विचाराला चिरडण्याचं काम कम्युनिस्ट विचारसरणीच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचा भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, गोरक्षा दल आणि बजरंग दलच्या वतीनं आम्ही सकल जैन समाजाच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे. केंद्र सरकार ने गाय, भैंस और ऊंट इनकी हत्या पर पाबंदी लाई और कत्ल खाने में इनकी हत्या नहीं होगी, इस कानून को बनाया है और केंद्र सरकार के बनाए हुए कानून को पूरे देश में पालन करना
ये देश के हर नागरिक का कर्तव्य है और हर राज्यों ने भी उसका सम्मान करना चाहिए, लेकिन बावजूद उसके सम्मान करने के उसका अवमान किया जा रहा है और जगह जगह गोवंश के मांस का दीप महोत्सव मनाया जा रहा है। इसका हम लोग तीव्र निषेध करते हैं। जहां भारत के कॉन्स्टिट्यूशन को देखा जाए तो भारत के कॉन्स्टिट्यूशन भी माना है कि हमने आर्टिकल नंबर 48 का यहाँ उदाहरण दिया है कि उसमें भी बताया है कि गाय, बछड़े और जो दुधारू और जो माल वाहतूक करने वाले जो पशु है उनकी संरक्षण किया जाए, उनका स्लॉटर न किया जाए। उसके बावजूद भी ये राज्य अपने मनमानी करके हिंसा अधिक कर रहे हैं और गौवंश की हत्या करके अशांतता कर रहे हैं। उसका हम निषेध करते हैं और वे निश्चित कानून के प्लेटफॉर्म पर उनका विचार ज़्यादा दिन नहीं टिकेगा। तर हे होतं आजचं बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पीडीएमसी बालक मृत्यू प्रकरण, डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधांचा गुन्हा दाखल करा, युवा स्वाभिमान पक्षाची मागणी। इयत्ता 12वीचा निकाल जाहीर। शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणच्या अवैध देशी दारूंवर धाड। देशात गोवंश हत्या खपवून घेणार नाही, विश्व हिंदू परिषदेने दिला इशारा। औषधी विक्रेत्यांचे 1 दिवसीय बेमुदत आंदोलन। तर इथे वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताज्या घडामोडीसह। तोपर्यंत पाहत राहा VCN न्यूज।